हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज बनवत आहे पालक पनीर पुलाव। या पुलावाची चव आहे ना अगदी भन्नाट लागते आणि पटकन होतो। चला तर पटकन आपण रेसिपी बघूया। त्याच्या अगोदर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी इथं काय केले, तर मी इथं एक बाउल वाटाणे घेतलेले आहे हिरवे छान असे, एक गाजर घेतलेले आहेत, गाजराचे असे उभे काप केलेले आहेत आणि इथं एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे, टमाटर चिरलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, पालक घेतलेला आहे, पालक आपल्याला गरम पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, पनीरचे काप करून घेतलेले आहेत, 2 मोठ्या आकाराचे उभे कांदे घेतलेले आहेत चिरून आणि आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे। तर आपण काय करायचं आहे, पालक जो आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे, बारीक वाटून घ्यायचा आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे। बघा, पालक टाकलाय, कोथिंबीर टाकली, मी 4 मिरच्या टाकलेल्या तिथे आणि लसूण टाकले 4 पाकळ्या। तर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पनीर फ्राय करून घेऊयात। या साईडला मी एका पॅन मध्ये तेल टाकले, तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, हे पनीर मी घेतलेलं आहे फ्राय करून इथे। तर अशा प्रकारे पनीर फ्राय केलेलं आहे। तांदूळ जे आहे ते मी इथे भिजत घातलेले एका पातेल्यामध्ये। तसंच पालकची प्युरी पण बनवून रेडी झालेली आहे। तर पटकन आपण फोडणी देऊया राईसला। गॅसवरती मी आता एक पातेल ठेवलेले आहे, तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 पळी। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आपल्याला। तर खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतलेला आहे 2 ते 3, हिरव्या वेलची घेतलेली हिरवी 2 ते 3, लवंगा घेतलेले आहेत, काळी मिरी घेतलेली आहेत आणि चक्री फूल घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे, एवढंच घेतलेलं आहे। तर खडा मसाला छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। तर कांदा आहे तो उभा चिरलेलाच घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। बघा, अशा प्रकारे कांदा छान भाजतोय। कांदा भाजायला थोडा वेळच लागतो। तर कांदा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आणि आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात। तर कांदा छान भाजला की आपण आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली आहे। तर आलं लसूण पेस्ट छान भाजून घ्यायची। जो कच्चा वास असतो ना तो पूर्ण आलं लसूणचा जाऊन द्यायचा आहे, छान भाजून घ्यायचे। तर आपण आता टमाटर ऍड करूयात। टमाटर टाकल्यानंतर टमाटर पण छान भाजून घ्यायचं आहे। थोडं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं ना, टमाटर जो आहे ना पटकन भाजला जातो, छान असं मॅश होतो। तर थोडं मीठ टाकले मी इथे। तर मिरची टाकलेली आहे, ते मी अर्धी मिरची टाकलेली आहेत, एक आहे ती तोडून टाकलेली आहे अशी अर्धी। आता आपण भाजी टाकूया, वाटाणे आणि गाजर टाकून घेऊयात आणि हे पण छान असं भाजून घेऊया मसाल्यामध्ये, सगळ्या तेला कांद्यामध्ये। झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटे वाफ आणून देऊया। छान वाफेवर शिजलेत आपले मटर, तुम्ही बघू शकता। सुंदर गाजर पण शिजलेले आहे। आता पनीरचे तुकडे घालायचे, ते एका साईडला असे करायचे आणि जे आपण वाटण वाटलेलं आहे ना पालकचं ते त्याच्यामध्ये घालून घेऊयात। छान आहे ते मिक्स करूया, छान भाजून घेऊया तेलामध्ये। ते पण पालकचं जी पेस्ट आहे ती
तर छान तेल म्हणजे परतलेले आहे. तर आपण सगळीकडे आता मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये सगळे. तर आता मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे 2 चमचे. तर तो टाकून घेऊयात. 2 चमचे किचन किंग मसाला टाकला इथे. त्यानं स्वाद खूप छान येतो राईसला. तर ते एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आपण राईस घालून घेऊयात. तर मी जो राईस आहे ना तो अर्धा तास भिजत ठेवला होता. तर आपला पटकन राईस शिजवून घेतो. माझे घरचेच तांदूळ आहेत तेच मी घातलेले आहेत. तुम्ही बासमती राईस पण वापरू शकता. तर बासमती राईसनं पण खूप छान होतं. आमचा हा घरचा पण तांदूळ आहे, तो पण असा छान होतो फडफडीत असं. तर मी घरचाच वापरलेला आहे. छान असा राईस मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी नाही ओतायचं. तर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर आता पाणी ओतून घ्यायचं आहे. पाणी ओतलेलं आहे मी गरम. जास्त पाणी नाही ओतायचं. जास्त पाणी ओतलं तर आपला भात असा गिदूक होऊ शकतो. तर आपल्याला राईस आहे तो फडफडीत पाहिजे, तर थोडंच पाणी ओतायचं आहे. तर आता उकळी आली थोडं पाणी असतानाच आपल्याला झाकण मारायचं आहे. आपला भात छान उघडून येणार, छान उमलतो. तर उकळी आलेले आहे, छान सुगंध सुटलाय. एकदा मिक्स करून घेते असं राईस सगळीकडून आणि आता झाकण झाकून घेते. आता एकदम बारीक गॅसवरती आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. आपला भात छान फुलून येणार. बघा मी झाकण ठेवले 10 मिनिटं, एकदम बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे. तर 10 मिनिटानंतर आपला पालक पनीर पुलाव रेडी झालेला आहे. गरमागरम आणि चव तर अगदी भन्नाट लागते. तर अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा. आणि सोबत रायता सुद्धा आहे, चव खूप छान लागते. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग बाय बाय.